मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. रोज कितीतरी लोक इथे पैसे कमवायला किंवा मोठं व्हायचं स्वप्न घेऊन येतात. पण तुम्हाला माहिती आहे का, याच मुंबईवर खऱ्या अर्थाने राज्य कोण करत असेल? तर ते लोक ज्यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. आता मुकेश अंबानी हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण या लिस्टमध्ये बाकीचे 9 जण कोण आहेत? तुम्हाला ऐकून धक्का बसेल की आपण रोज जे वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट वापरतो त्यांचे मालक याच मुंबईत राहतात. आणि ते कोट्याधीश नाहीत, तर हजारो लाखो कोटींचे मालक आहेत. आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आज आपण मुंबईतल्या टॉप 10 सर्वात श्रीमंत लोकांची लिस्ट बघणार आहोत. त्यांच्याकडे किती पैसा आहे आणि त्यांचा बिझनेस नेमका काय आहे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लिस्टची सुरुवात होते 10व्या नंबरपासून. या नंबरवर आहेत मंगल प्रभात लोढा. तुम्ही मुंबईत किंवा पुण्यासारख्या शहरात जर कधी फिरला असाल तर तुम्हाला आकाशाला भिडणाऱ्या मोठमोठ्या आणि अलिशान बिल्डिंग दिसल्या असतील. यापैकी बऱ्याचशा बिल्डिंग्स या लोढा ग्रुपने मॅक्रोटेक डेव्हलपर्सने बांधले आहे. मंगल प्रभात लोढा हे या कंपनीचे मालक आहेत. आजच्या घडीला त्यांची अंदाजे संपत्ती 85,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. सुरुवातीला एका छोट्याशा ऑफिसमधून सुरू झालेला हा रिअल इस्टेटचा बिझनेस आज मुंबईतला सगळ्यात मोठा कन्स्ट्रक्शन बिझनेस बनला आहे. फक्त बिझनेस नाही, तर ते राजकारणातही खूप ॲक्टिव्ह आहेत. मुंबईचा जो स्कायलाईन आहे त्यात लोढा ग्रुपचा खूप मोठा वाटा आहे. अगदी परवडणाऱ्या घरांपासून ते करोडो रुपयांच्या लक्झरी फ्लॅटपर्यंत सगळं काही त्यांची कंपनी बांधते. नंबर 9वर एक असं नाव जे भारतातील प्रत्येक घरात कधी ना कधी पोहोचलं आहे, ते म्हणजे गोदरेज फॅमिली. त्यांची एकूण संपत्ती साधारण 90,000 कोटी रुपये इतकी आहे. मित्रांनो, गोदरेज ग्रुप हा आजचा नाही, तर तब्बल 125 वर्षाहून अधिक जुना ब्रँड आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारताला स्वदेशी कुलूप देण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज साबण, फ्रीज आणि अगदी मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. मुंबईतील विक्रोळी भागात गोदरेज कुटुंबाकडे हजारो एकर जमीन आहे, जी आजच्या घडीला सोन्यासारखी मौल्यवान आहे. आपल्या घरातलं कपाट असो किंवा अंघोळीचं साबण, गोदरेजने भारतीयांचा विश्वास जिंकला आहे. हा बिझनेस आता कुटुंबातील पुढची पिढी सांभाळत आहे. 8व्या नंबरवर आहेत मधुकर पारेख. कदाचित हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटणार नाही, पण त्यांचा प्रोडक्ट तुम्ही 100% वापरला असणार. मित्रांनो, हे मालक आहेत पिडिलाइट इंडस्ट्रीचे. आता तुम्ही म्हणाल, ही कोणती कंपनी? जे फेविकॉल लावून आपण तुटलेल्या वस्तू जोडतो ते फेविकॉल याच कंपनीचं आहे. या व्यतिरिक्त एमसील, डॉक्टर फिक्सिट हे सगळे ब्रँड्स मधुकर पारेख यांच्याच कंपनीचे आहेत. त्यांची एकूण संपत्ती साधारण 1 लाख कोटी रुपये आहे. विचार करा, 2 वस्तू जोडणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या डिंकाने एका माणसाला 1 लाख कोटींचा मालक बनवलं आहे. याला म्हणतात खरी बिझनेस आयडिया. फेविकॉलने भारतात असा काही दबदबा निर्माण केला आहे की आज लोक दुकानात जाऊन डिंक मागत नाहीत, तर ते फेविकॉलच मागतात. याच ताकदीच्या जोरावर मधुकर पारेख आज मुंबईतले 8वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. नंबर 7वर आहेत उदय कोटक. यांची नेटवर्थ 1,20,000 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. मित्रांनो, बँकिंग सेक्टरमध्ये उदय कोटक हे अत्यंत आदराने घेतलं जाणारं नाव आहे. ते कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आहेत. त्यांची स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे. त्यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन फक्त फायनान्सची आवड असल्यामुळे अगदी शून्यातून हा बँकिंगचा आवडावा बिझनेस उभा केला आहे. 1980च्या दशकात एका छोट्या फायनान्स कंपनीपासून त्यांनी सुरुवात केली आणि आनंद महिंद्रासारख्या मोठ्या व्यक्तीने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यात इन्व्हेस्ट केले. आज कोटक बँक ही भारतातील सर्वात मोठ्या आणि सुरक्षित प्रायव्हेट बँकांपैकी एक मानली जाते. शेअर मार्केटमध्ये कोटक बँकेचा मोठा दबदबा आहे आणि याच फायनान्सच्या गणितावर पकड असल्यामुळे उदय कोटक आज एवढ्या मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. नंबर 6वर आहेत शापूर मिस्त्री आणि त्यांचं कुटुंब. यांची एकूण संपत्ती सुमारे 1,70,000 कोटी रुपये इतकी आहे. यांना तुम्ही भारताचे सायलेंट बिलिनियर्स म्हणू शकता, कारण हे कधीच मीडियासमोर किंवा लाईमलाईटमध्ये नसतात. त्यांचा शापूरजी पालनजी ग्रुप हा कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातला एक दिग्गज ग्रुप आहे. मुंबईतल्या रिझर्व्ह बँकेची बिल्डिंग असो किंवा अनेक जुन्या ऐतिहासिक वास्तू ते यांच्याच कंपनीने बांधल्या आहेत. पण मित्रांनो, यांच्या श्रीमंतीचं सगळ्यात मोठं कारण हे कन्स्ट्रक्शन नाही, तर दुसरंच आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारताचा सर्वात मोठा ग्रुप म्हणजेच टाटा सन्समध्ये या कुटुंबाचा जवळपास 18% हिस्सा आहे. टाटांच्या नफ्यातील एक मोठा वाटा मिस्त्री कुटुंबाला मिळतो आणि त्यामुळेच ते आज मुंबईच्या श्रीमंतांच्या लिस्टमध्ये एवढ्या वरच्या स्थानावर आहेत. 5व्या नंबरवर आहेत कुमार मंगलम बिर्ला. त्यांची नेटवर्थ 1,75,000 कोटी रुपये इतकी आहे. ते आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन आहेत. वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं आणि संपूर्ण आवाडावे बिझनेसची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. बऱ्याच लोकांना वाटलं आता सगळं संपलं, पण त्यांनी सर्वांना खोटं ठरवत बिझनेस दुपटीने वाढवून दाखवला. तुम्ही वापरत असलेला VI सिम कार्ड, अल्ट्राटेक सिमेंट
यांसारखे अनेक ब्रँड्स हे सगळे यांच्याच मालकीचे आहेत. अगदी सिमेंटपासून ते कपड्यांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात बिर्ला ग्रुपने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. नंबर 4वर आहे बजाज फॅमिली, ज्यांची एकूण संपत्ती जवळपास 1,95,000 कोटी रुपये इतकी आहे. हमारा बजाज ही टॅगलाईन एकेकाळी भारताच्या कानाकोपऱ्यात घुमली होती. चेतक स्कूटरपासून ते आजच्या पल्सर बाईकपर्यंत बजाज ऑटोने भारतीयांच्या प्रवासाचा मार्ग सोपा केला आहे. पण मित्रांनो, आज बजाज फक्त गाड्यांपुरता मर्यादित राहिला नाही. आज घराघरात जे बजाज फायनान्सचे EMI कार्ड वापरले जाते त्याने बजाज ग्रुपला श्रीमंतीच्या एक वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं आहे. तुम्ही TV घ्या, मोबाईल घ्या किंवा फ्रीज घ्या, बजाज फायनान्स तुम्हाला लोन देतं. याच एका आयडियाने बजाज कुटुंबाची संपत्ती कित्येक पटीने वाढली आहे. मुंबईत आणि पुण्यात त्यांच्या कंपन्यांचं मोठं जाळं पसरलं आहे. आता वेळ आहे नंबर 3ची आणि इथे आहेत राधाकिशन दमानी. यांची नेटवर्थ 2,60,000 कोटींच्या आसपास आहे. नेहमी पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घालणारा हा अत्यंत साधा माणूस प्रत्यक्षात भारताचा रिटेल किंग आहे. तुम्हाला डीमार्ट तर माहितीच असेल. महिन्याचा किराणा भरायला आपण जिथे रांगा लावतो त्या डीमार्टचे मालक राधाकिशन दमानी आहेत. त्याने डीमार्ट सुरू केलं आणि ग्राहकांना भारी डिस्काउंट द्यायला सुरुवात केली. आज भारतभरात डीमार्टचे शेकडो स्टोअर्स आहेत आणि याच डीमार्टने त्यांना मुंबईतल्या टॉप 3 श्रीमंतांच्या लिस्टमध्ये आणून बसवलं आहे. नंबर 2वर आहे दिलीप संघवी. यांची एकूण संपत्ती साधारण 2,65,000 कोटी रुपये इतकी आहे. हे सन फार्मा या भारताच्या सर्वात मोठ्या औषध कंपनीचे मालक आहेत. त्यांची यशोगाथा एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी आहे. 1983मध्ये त्यांनी फक्त 10,000 रुपये उसने घेऊन आणि 2-3 लोकांच्या टीमसोबत ही कंपनी सुरू केली होती. सुरुवातीला ते मानसिक आजारावरील औषध बनवत असत. हळूहळू त्यांनी आपला बिझनेस वाढवला, छोटमोठ्या कंपन्या विकत घेतल्या आणि आज त्यांची कंपनी जगभरात औषध सप्लाय करते. आजच्या काळात हेल्थ आणि मेडिकल सेक्टर किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहितीच आहे. दिलीप संघवी यांनी अतिशय शांत डोक्याने आणि हुशारीने आपला बिझनेस वाढवला आणि आज ते भारताच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचे किंग मानले जातात. आणि आता नंबर 1वर आहे फक्त मुंबईतीलच नाही तर संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी. त्यांची नेटवर्थ जवळपास 9 ते 10 लाख कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे हे सर्वेसर्वा आहेत. पेट्रोल पंपापासून ते रिलायन्स फ्रेशच्या भाजीपर्यंत, कपड्यांच्या दुकानापासून ते थेट जिओ सिमपर्यंत सगळीकडे अंबानींचं राज्य आहे. जिओने भारतात जे इंटरनेटचं रिव्होल्यूशन आणलं त्याने रिलायन्सला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांचं मुंबईतले अँटिलिया हे घर जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. त्यांच्या विजन आणि धाडसी निर्णयांमुळे आज मुकेश अंबानी मुंबईच्या आणि भारताच्या बिझनेस जगात एक निर्विवाद सम्राट म्हणून उभे आहेत. तर मित्रांनो, ही होती मुंबईतील टॉप 10 सर्वात श्रीमंत लोकांची लिस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भारी माहितीसाठी इन्स्पायर्ड धीरजला सबस्क्राईब